आपण बघत आहोत ड्राय सील सॅचेट्स. काय बघत आहोत? ड्राय सील सॅचेट. तर त्यामध्ये दिलेलं आहे BPC includes 2 sachets sodium aminosalicylate and sodium aminosalicylate with isoniazid. काय तर it includes sachets sodium aminosalicylate and sodium aminosalicylate with isoniazid. त्यानंतर आहे डिसॲडव्हांटेजेस ऑफ सॅचेट्स. काय आहे? डिसॲडव्हांटेजेस ऑफ सॅचेट. रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. त्यानंतर आहे इझिली डॅमेज. काय? इझिली डॅमेज. नंतर कॅन नॉट बी प्रोटेक्ट दी एन्क्लोज ड्रग फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर. काय? cannot be protect the enclosed drug from light and moisture. Shell of sachets are fragile, so drug contents can be compressed. They are not suitable for filling the drug in large scale. कसं आहे? They are not suitable for filling the drugs in large scale. कशी आहे? सुटेबल कशासाठी नाही आहे? तर लार्ज स्केलसाठी, ड्रगच्या फिलिंगसाठी. दे ऑकर्स मोर स्पेस कंपेअर विथ टॅबलेट्स अँड कॅप्सूल्स सॉलिड डोसेज फॉर्म. दे ऑकर्स मोर स्पेस कंपेअर विथ टॅबलेट्स अँड कॅप्सूल्स सॉलिड डोसेज फॉर्म्स. त्यानंतर आहे सॅचेट्स आर 2 टाइप्स. काय तर सॅचेट्स आर 2 टाइप्स. कोणते कोणते टाइप्स आहे? वेट सील सॅचेट्स अँड ड्राय सील सॅचेट्स. कोणते कोणते टाईप आहेत? वेट सील सॅचेट्स आणि ड्राय सील सॅचेट्स. त्यामध्ये वेट सील सॅचेट्समध्ये आहे a wet seal sachet is made up of 2 similar convex halls having flat edges. काय म्हटलंय तर a wet seal sachet is made up of 2 similar convex halls having flat edges. कसे असणार आहे तर having flat edges. The weight of powdered drug is placed in one half. The edge of other half are moistened with other and placed exactly over the first half containing the drug. The flat edges of both the hulls are placed together in order to seal it perfectly. काय म्हटलेलं आहे? The flat edges of both the hulls are pressed together in order to seal it perfectly. कोणते कोणते 2 टाइप्स बघितले आपण? तर सॅचेटचे वेट सील सॅचेट आणि ड्राय सील सॅचेट. तर त्यानंतर आहे वेट सील सॅचेट. त्यामध्ये आहे डिसॲडव्हांटेजेस ऑफ सॅचेट्स. तर त्यामध्ये काय इन्व्हॉल्व केलं आहे तर रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. इझिली डॅमेज्ड. Cannot be protect the enclosed drug from light and moisture. Cannot be protect the enclosed drug from light and moisture. Shell of sachets are fragile, so drug content cannot be compressed. कसं होतं हे? इझिली डॅमेज होतं. तर हे कसं असलं पाहिजे? रिक्वायर्ड कसं असलं पाहिजे तर सॉफ्ट असलं पाहिजे. कधी? तर स्वॅलो करण्याआधी. आणि इझिली डॅमेज. काय तर इझिली डॅमेज होणं. कॅन नॉट बी प्रोटेक्ट दी एन्क्लोज ड्रग फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर. कॅन नॉट बी प्रोटेक्ट दी एन्क्लोज ड्रग फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर. शेल ऑफ सॅचेट्स आर फ्रजाईल, सो ड्रग कंटेंट्स कॅन नॉट बी कंप्रेस. काय करू नाही शकत तर ड्रग कंटेंट कॅन नॉट बी कंप्रेस. दे आर नॉट सुटेबल फॉर फिलिंग द ड्रग इन लार्ज स्केल.
They are not suitable for in large scale. They occur more space compared with tablets and capsule solid dosage form. त्यानंतर आपण बघणार आहे डिसएडवांटेजेस ऑफ सॅचेट झाल्यानंतर टॅबलेट ट्रायच्युरेट्स काय बघणार आहे तर टॅबलेट ट्रायच्युरेट्समध्ये काय काय तर टॅबलेट ट्रायच्युरेट्समध्ये काय काय आहेत तर टॅबलेट ट्रायच्युरेट्स आर स्मॉल usually cylindrical molded or compressed tablets containing small amounts of usually potent drugs. Today, only a few tablet triturate products are available commercially, with most of these produced by tablet compression. Since tablet triturates must be readily and completely soluble in water, only a minimal amount of pressure is applied during their manufacture. A combination of sucrose and lactose is usually the diluent. A few tablet triturates that remain are used sublingually, such as nitroglycerin tablets. तर काय काय म्हटलेलं ट्रायच्युरेट्समध्ये कसे असतात स्मॉल युजली सिलेंड्रिकल कसे शेप असतात तर कंप्रेस टॅबलेट असतात कंटेनिंग स्मॉल अमाऊंट ऑफ युजली पोटेंट ड्रग. त्यानंतर काय टुडे ओनली अ फ्यू टॅबलेट ट्रायच्युरेट प्रोडक्ट आर अवेलेबल कमर्शियली विथ मोस्ट ऑफ धिस प्रोड्यूस बाय टॅबलेट कंप्रेशन. त्यानंतर काय म्हटलं आहे सिन्स टॅबलेट ट्रायच्युरेट्स मस्ट बी रेडिली अँड कम्प्लिटली सोल्युबल. कशामध्ये सोल्युबल आहे कम्प्लिटली तर वॉटरमध्ये. ओनली ए मिनिमल अमाऊंट ऑफ प्रेशर इज अप्लाइड ड्युरिंग देअर मॅन्युफॅक्चर. ओनली मिनिमल अमाऊंट ऑफ प्रेशर इज अप्लाइड ड्युरिंग देअर मॅन्युफॅक्चरिंग. अ कॉम्बिनेशन ऑफ सुक्रोज अँड लॅक्टोज इज युजली दी डायल्युएंट. कॉम्बिनेशन सुक्रोजचा आणि लॅक्टोजचं कसं येतं diluent of the few tablet triturates that remain are used sublingually, such as nitroglycerin tablets. त्यानंतर काय म्हटलंय pharmacists also employ tablet triturates in compounding. For example, triturates are inserted into capsule or dissolved in liquid to provide accurate amounts of potent drug substances. काय म्हटलंय तर pharmacists also employ tablet triturates in compounding. For example, triturates are inserted into capsules or dissolved in liquid to provide accurate amounts of potent substances. त्यानंतर हे आहे mold calibration. Next our important point is mold calibration. तर कॅलिब्रेशन कसं केलं जातं मोल्डचं The capacity of a suppository mold is nominal and each mold will have minor variations. Therefore, the weight of material contained in different molds may be different and will also depend on the base being used. काय म्हटलेलं आहे मोल्ड कॅलिब्रेशनमध्ये The capacity of a suppository mold is nominal and each mold will have minor variation. कसं variation असणार आहे minor. Therefore, the weight of material contained in different molds may be
different and will also depend on the base being used. The capacity of mold is confirmed by filling the mold with the chosen base. काय म्हटलेलं तर The capacity of the mold is confirmed by filling the mold with the chosen base. त्यानंतर it is therefore essential that each mold be calibrated for each different base. काय म्हटलंय तर it is therefore essential that each mold be calibrated for each different base. त्यानंतर आहे the total weight of the perfect suppository is taken and a mean weight calculated. This value is the calibration value of the mold for the particular base. काय म्हटलेलं आहे the total weight of the perfect suppositories is taken and a mean weight calculated. This value is the calibration value of the mold for that particular base. तर मोल्डचं कॅलिब्रेशन कसं केलं जातं तर फिलिंग द मोल्ड विथ चूजन बेसने फिल केलं जातं. द टोटल वेट ऑफ परफेक्ट सपोजिटरी इज टेकन कशी घेतली जाते अँड मीन वेट कॅल्क्युलेटेड आणि मीन वेट कॅल्क्युलेट केलं जातं. दिस व्हॅल्यू इज द कॅलिब्रेशन व्हॅल्यू ऑफ द मोल्ड फॉर पर्टिक्युलर बेस. ती कसली व्हॅल्यू असणार आहे दिस व्हॅल्यू इज द कॅलिब्रेशन व्हॅल्यू ऑफ द मोल्ड फॉर द पर्टिक्युलर बेस. त्यानंतर आहे वोलाटाईल सबस्टन्सेस. काय तर वोलाटाईल सबस्टन्सेस ते कशात इन्व्हॉल्व होतात तर डिस्पेन्सिंग ऑफ पावडर्स इन्व्हॉल्विंग स्पेशल प्रॉब्लेम्स. डिस्पेन्सिंग ऑफ पावडर्स इन्व्हॉल्विंग स्पेशल प्रॉब्लेम्स. काय प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्व होतात तर वोलाटाईल सबस्टन्सेस. द फर्स्ट वन इज वोलाटाईल सबस्टन्सेस. Certain vegetable powder contains volatile oil. Certain vegetable powder contains volatile oil. To prevent the loss of volatile oils, this vegetable drug must be powdered lightly in a mortar. To prevent the loss of volatile oil, this vegetable drug must be powdered lightly in a mortar. Also, menthol, camphor and essential oils take place incorporation in powder. Incorporation in powder. Final product packed with double wrapping. Final product wrapped with double wrapping. Final product packed with double wrapping. त्यानंतर आहे हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर. सेकंड पॉइंट आहे हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर्स. तर हायग्रोस्कोपिक मीन्स which absorb moisture from atmosphere. Absorb the moisture from atmosphere are called hygroscopic powders. Absorb the moisture from atmosphere and convert into solution are called deliquescent powders. Absorb the moisture from atmosphere and convert into solution are called deliquescent powders. Example: ammonium chloride,
अमोनियम सायट्रेट, पेप्सिन, फिनोबार्बिटॉन, सोडियम आयोडाईड एक्सेट्रा. काय काय तर अमोनियम क्लोराईड, अमोनियम सायट्रेट, पेप्सिन, फिनोबार्बिटॉन, सोडियम आयोडाईड एक्सेट्रा. त्यानंतर such substance are usually provide a granular form in order to expose less surface area to atmosphere and to avoid convert into fine powder. Such powder should be double wrapped. Such substances are usually provided in granular form. कसे फॉर्ममध्ये दिलेले असतात तर ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये. इन ऑर्डर टू एक्सपोज लेस सरफेस एरिया. काय करण्यासाठी तर लेस सरफेस एरिया. टू एक्सपोज लेस सरफेस एरिया कशातला टू ॲटमॉस्फिअर अँड अवॉइड कन्वर्ट इंटू फाईन पावडर आणि and avoid convert into fine powder. Such powder should be double wrapped. काय म्हटले तर such powder should be double wrapped. कशी पाहिजे तर डबल रॅप पाहिजे. त्यानंतर आहे आपला नेक्स्ट पॉईंट इफ्लोरिसंट पावडर्स. काय तर इफ्लोरिसंट पावडर्स. Some crystalline substance liberates water of crystallization wholly or partly on exposure to humid atmosphere. For example, citric acid, caffeine, ferrous sulfate, etc. काय काय म्हटलंय तर some crystalline substance liberates water of crystallization wholly or partly on exposure to humid atmosphere. For example, citric acid, caffeine, ferrous sulfate, etc. So this problem overcome by mixing or incorporate with insert substance or using anhydrous salt. So this problem overcome by mixing or incorporate with inert substance or using anhydrous salt. तर ह्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे. वॉटर लिबरेट्स करतं कशाचे ऑफ क्रिस्टलायझेशन ऑफ होली ऑर पार्टली ऑन एक्सपोजर टू ह्युमिड ॲटमॉस्फिअर. त्याचे एक्झाम्पल काय काय तर सायट्रिक ॲसिड, कॅफिन, फेरस सल्फेट एक्सेट्रा. सो धिस प्रॉब्लेम ओव्हरकम बाय मिक्सिंग ऑर इनकॉर्पोरेट विच इनर सबस्टन्स ऑर यूजिंग अनहायड्रस साल्ट. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ग्रॅन्युलर पावडर्स. आपला नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तर ग्रॅन्युलर पावडर्स. तर ग्रॅन्युलर पावडर्स काय इन्व्हॉल्व करते. Some solid medicaments required to administered in orally in large dose and it's not possible to convert into tablets or capsule because a large number of them will be required to take single dose and these medicaments are difficult to dispense in powder form because it's bitter, nauseous and unpleasant taste. काय म्हटलेलं आहे ग्रॅन्युलर पावडर्समध्ये तर सम सॉलिड मेडिकामेंट रिक्वायर्ड. काय रिक्वायर्ड करते तर टू ॲडमिनिस्टर इन ओरली. कसे ॲडमिनिस्टर ओरली इन लार्ज डोस. कसे तर लार्ज डोसमध्ये. अँड इट्स नॉट पॉसिबल टू कन्वर्ट. आणि काय पॉसिबल नाही तर कन्वर्ट इन टू टॅबलेट ऑर कॅप्सूल. कशामध्ये कन्वर्ट नाही करायचे तर टॅबलेट आणि कॅप्सूल. का कारण बिकॉज ए लार्ज नंबर ऑफ देम विल बी रिक्वायर्ड टू टेक सिंगल डोस. काय म्हटलंय तर बिकॉज ए लार्ज नंबर ऑफ देम विल बी रिक्वायर्ड टू टेक सिंगल डोस. त्यानंतर आहे अँड धिस मेडिकामेंट आर डिफिकल्ट टू डिस्पेन्स इन पावडर फॉर्म. काय म्हटलेलं आहे हे जे मेडिकामेंट आहे ते कसं आहे तर डिफिकल्ट आहे. काय करणं टू डिस्पेन्स कशामध्ये पावडर फॉर्ममध्ये. बिकॉज का बरं
तर इट्स बिटर नॉशियस अँड अनप्लीजंट टेस्ट. का तर त्याची कडू नॉशियस अँड अनप्लीजंट टेस्टमुळे. In this case, solid medicaments mixed with sweetening, flavoring and coloring agent with suitable granulating agent to moisten the powder to make coherent mass, then pass through sieve number 10 to make granules and dry in hot air oven at 60 degrees Celsius, and after drying pass through sieve number 20 and pack into wide mouth containers. Example, nowadays antibiotics like erythromycin, ampicillin, etc. are available in granular powder because they are unstable in liquid form. एक्झाम्पल काय दिलं आहे ग्रॅन्युलर पावडर्समध्ये, तर नाऊ डेज अँटीबायोटिक्स लाईक कशासारख्या, कोणते कोणते अँटीबायोटिक्स इनॉल होतात, तर इरिथ्रोमायसिन, ॲम्पिसिलिन एक्सेट्रा आर अवेलेबल इन ग्रॅन्युलर पावडर बिकॉज दे आर अनस्टेबल इन लिक्विड फॉर्म. का तर ते लिक्विड फॉर्ममध्ये अनस्टेबल आहेत म्हणून. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे मिनिमम वेएबल अमाऊंट्स. आपण काय काय बघितलं, हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर, व्होलाटाईल सबस्टन्सेस, त्यानंतर बघितलं लिक्विड्स, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस, ग्रॅन्युलर पावडर्स, त्यानंतर इफर्वेसंट ग्रॅन्युल. आता आहे मिनिमम वेएबल अमाऊंट्स. काय तर minimum weighable amounts which involve in weighing techniques. तर त्यामध्ये काय काय, तर weighing is one of the most important step which is needed in almost all types of pharmaceutical operations. The success of all this operation in pharmacy depends on a proper weighing which is possible only if there is through knowledge of balance, its principle, its care and proper use. तर काय म्हटलेलं आहे, weighing is one of the most important step which is needed in almost all types of pharmaceutical operation. तर वेइंग हे फार्मास्युटिकल ऑपरेशनमध्ये काय आहे, तर इम्पॉर्टंट स्टेप्स आहे. का द सक्सेस ऑफ ऑल धिस ऑपरेशन्स इन फार्मसी डिपेंड्स ऑन ए प्रॉपर वेइंग विच इज पॉसिबल ओनली इफ देअर इज थोरो नॉलेज ऑफ बॅलन्स. का तर बॅलन्सचं नॉलेज असेल तर, इट्स प्रिन्सिपल, इट्स केअर अँड प्रॉपर यूज. तर काय काय म्हटलेलं आहे, तर त्याची केअर, प्रिन्सिपल आणि त्याचा प्रॉपर यूज असेल तर. त्यानंतर म्हटलेलं आहे मिनिमम वेएबल अमाऊंट्स. काय म्हटलेलं आहे, तर मिनिमम वेएबल अमाऊंट्स. तर ही आहे डायग्राम. त्यामध्ये काय काय, हे आहे बॅलन्स. त्यामध्ये काय काय दाखवलं आहे, तर सेंट्रल नाईफ एज, मेटल पॅन, ग्लास पॅन, ड्रॉवर, टर्मिनल नाईफ एज, हॉरिझॉन्टल बीम. तर आपण आता बघणार आहोत मिनिमम वेएबल अमाऊंट्स. तर मिनिमम वेएबल अमाऊंट्समध्ये काय काय, इट इज नाऊ an accepted fact that the error in the amount of any ingredients in a dispense preparation should not be more than plus minus 5%. काय म्हटलेलं आहे, it is now an accepted fact that the error in the amount of any ingredient is dispensed in a dispense preparation should not be more than plus minus 5%. This means that any substance which is to be supplied as 100 mg, it must not be less than 95 mg and not more than 105 mg.
तर काय म्हटलं ह्यामध्ये, जेव्हा पण आपण एखाद्या अमाऊंट ऑफ एनी इन्ग्रेडियंट इन डिस्पेन्स प्रिपरेशन शुड नॉट बी मोर दॅन कशी नसायला पाहिजे, ±5%, 5%पेक्षा जास्त नसायला पाहिजे. दिस मीन दॅट एनी सबस्टन्स विच इज टू बी सप्लाइड ॲट 100 mg इट मस्ट नॉट बी लेस दॅन 95 mg. कशी नसायला पाहिजे तर 95 mg पेक्षा कमी नसायला पाहिजे. अँड नॉट मोर दॅन 105 mg. आणि कशी नसायला पाहिजे आणि कशापेक्षा जास्त नसायला पाहिजे तर 105 mg पेक्षा जास्त नसायला पाहिजे. हाऊएव्हर एव्हरी एफर्ट शुड बी मेड टू सप्लाय नियर टू 100 mg as far as possible. The laboratory experiments have proved that when dispensing balance is used for weighing, a minimum weighable quantity should not be less than 2 gram or 100 mg to maintain an error of ±5%. Nowadays, the majority of the practitioners avoid to write prescription to avoid in very small doses, but still some practitioners, while preparations, write prescriptions of powders in very small doses. In that case, following procedure should be followed for dispensing quantities below the minimum weighable amounts. Nowadays, काय म्हटलंय, nowadays the majority of the practitioner, कोणाची, प्रॅक्टिशनरची, अवॉइड टू राईट प्रिस्क्रिप्शन ऑफ, काय अवॉइड करतात, टू राईट प्रिस्क्रिप्शन ऑफ पावडर इन स्मॉल डोसेस. बट स्टील सम प्रॅक्टिशनर राईट प्रिस्क्रिप्शन ऑफ पावडर्स इन व्हेरी स्मॉल डोसेस. इन दॅट केस फॉलोइंग प्रोसिजर शुड बी फॉलोड फॉर डिस्पेन्सिंग क्वांटिटीज बिलो द मिनिमम वेएबल अमाऊंट्स. त्यामध्ये काय तर, बाय यूजिंग डिजिटल सिंगल पॅन बॅलन्स और एनालिटिकल बॅलन्स फॉर वेइंग very small quantities of potent drug, there are usually a very few prescriptions of this type, and it is not by using digital single pan balance or an analytical balance for weighing a very small quantity of potent drug, there are usually a few prescription of this type. तर काय काय म्हटलेलं आहे तर, मिनिमम वेएबल अमाऊंट, तर ती जी व्हॅल्यू आहे इन्ग्रेडियंट इन डिस्पेन्स प्रिपरेशन शुड नॉट बी कशी नसली पाहिजे, कशापेक्षा जास्त नसली पाहिजे तर ±5% पेक्षा. आणि दिस मीन दॅट एनी सबस्टन्स विच इज टू बी सप्लाइड ॲज 100 mg इट मस्ट नॉट बी लेस दॅन 95 mg. कमी नसायला पाहिजे कशापेक्षा, 95 mg पेक्षा. अँड नॉट मोर दॅन कशापेक्षा, नॉट मोर दॅन 105 mg. तर आपण काय काय बघितलं, ग्रॅन्युलर पावडर, इफ्लोरोसंट पावडर, हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर्स, volatile substances, mold calibration, tablet triturates, disadvantages and advantages of sachet चे 2 टाइप. थँक्यू.